good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 7th स्टँडर्डचा इंटरेस्टिंग लेसन प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. थोडासा टॉपिक राहिलेला आहे. यानंतर 19 नंबरचा आपला लेसन कंप्लीट होईल आणि नंतर आपण वळणार आहोत आपल्या 20 नंबरच्या लेसन कडे. सो स्टुडंट, व्हॉट वी हॅव टू स्टडी टुडे? वी हॅव टू सी द पेनेट्रेटिंग एबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याची वेधन क्षमता कुठपर्यंत असते हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर नंबर 1, प्रोसिजर नंबर 2, 3 अशा पद्धतीने दिलेला आहे. पण मी तुम्हाला डायरेक्टली ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. सो स्टुडंट, लेट्स सी प्रॅक्टिकली द पेनेट्रेटिंग एबिलिटी ऑफ मॅग्नेट. मग आता यासाठी मी तुम्हाला हा एक्सपेरिमेंट डायरेक्ट प्रॅक्टिकली समजून देणार आहे. So student, we have to see the next experiment, that is penetrating ability of the magnet. म्हणजे मी हे जे मॅग्नेट आहे या पुठ्याच्या खाली ठेवलं आणि काय केलं, हे अशा पद्धतीने फिरवलं तर हे तरी पण हे जे नेल्स आहेत, हे जे खिळे आहेत, काय झालं, या मॅग्नेटला चिटकून बसताय. आता या पेनेट्रेटिंग एबिलिटी आपल्याला बघण्यासाठी काय घेतलं आहे, आपण हा 18 mm चा प्लाय घेतलेला आहे, मॅग्नेट घेतलेला आहे आणि तरी सुद्धा हे जे नेल्स आहेत ह्या मॅग्नेटला चिटकून बसताय. याचा अर्थ एवढ्या 18 mm च्या प्लाय मध्ये सुद्धा या मॅग्नेटची पेनेट्रेटिंग एबिलिटी आहे, मॅग्नेटची पॉवर आहे. आता आपण 18 mm च्या प्लायवर एक्सपेरिमेंट केला. आता डायरेक्ट हा 36 mm च्या प्लायवरती हा एक्सपेरिमेंट सक्सेस होतोय की बघूया. मग आता मी काय घेतलं, हे नेल्स घेतले आणि अशा पद्धतीने, माय गॉड, यू कॅन सी स्टुडंट्स, हा 36 mm च्या प्लाय मधून सुद्धा ह्या मॅग्नेटची पेनेट्रेटिंग एबिलिटी आहे, म्हणजे मॅग्नेटची पॉवर आहे. सो स्टुडंट, अजून एक एक्सपेरिमेंट तुम्हाला इथे करायचं आहे की सेकंड पेनेट्रेटिंग एबिलिटी साठी की आपल्याला एक बॉटल घ्यायची आहे, जी पाण्याने भरायची आहे, त्याच्यामध्ये नेल्स टाकायचे आहे आणि बाहेरून मॅग्नेटने फिरवायचं आहे. तरी पण तुम्हाला प्रॅक्टिकली मी डायरेक्टली दाखवते आता. So student, we have to see the penetrating ability of magnet. For this experiment, we are taking this bottle, we are adding some water in this bottle, then we are taking one magnet and nail. We are adding this nail in this bottle, then we touch this magnet and you can see the magic, student. This nail is moving with this magnet, and this is the magic of penetrating ability of magnet. मग तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळतं की पाणी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मॅग्नेटिक सबस्टन्स टाकलेला आहे आणि बाहेरून आपण मॅग्नेट फिरवतो, म्हणजे बॉटल मधून पाण्यामध्ये सुद्धा मॅग्नेटची पॉवर ही चालते. दिस इज कॉल्ड ॲज द अमेझिंग पेनेट्रेटिंग एबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. So student, from the above experience, we see that the magnetic field can pass through the cardboard, from the ply, from the bottle of water, but most important thing that the intensity of magnetic field is found to be decreases. म्हणजे थोडीशी इंटेन्सिटी काय होते, डायरेक्ट आपण मॅग्नेट चिटकवलं त्या पिन्सला किंवा कशाला डायरेक्ट चिटकत असते, त्याची जी पॉवर असते ती जास्त असते. पण हे मध्ये वॉटर आल्यामुळे, मध्ये प्लाय आल्यामुळे, मध्ये कार्डबोर्ड आल्यामुळे काय होतं, त्यांची इंटेन्सिटी कमी होते. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवते आहे, तो तुमच्या आउट ऑफ सिलेबस आहे, पण तो पण दाखवतो आपल्याला पेनेट्रेटिंग एबिलिटी. मी काय घेतले आहे, खूप सारे कॉइन्स घेतले आहे आणि ह्या कॉइन्सला एक मॅग्नेट वरती अटॅच केला आणि अशा पद्धतीने कॉइन्स स्टॅक ऑफ कॉइन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो स्टुडंट, व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट? दॅट इज दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पेनेट्रेटिंग एबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो स्टुडंट, वन मोर एक्सपेरिमेंट इज गिवन. ऑलरेडी तुम्ही हे करून बघितलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की एक परात आहे, ते परातीमध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये फिश करून टाकले आहे आणि ते फिश कशा पद्धतीने पोहतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये दुसरं तिसरं काही मॅजिक नाही, मॅग्नेटची प्रॉपर्टी वापरलेली आहे. तोच एक्सपेरिमेंट तुम्हाला इथे पण दिलेला आहे. दॅट इज टेक वन बिग वेसल और बिग बेसिन or big bowl, take water in that, then place a bar magnet with a plastic lid on it and put it freely floating on that water. म्हणजे काय करायचं, एक मोठं बेसिन घ्यायचं किंवा टब घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, पाणी घेतल्यानंतर एक बार मॅग्नेट घ्यायचं, ते प्लास्टिकच्या झाकणावरती असं ठेवायचं आणि ते असं फ्रीली फ्लोटिंग त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. नंतर काही पिन्स घ्यायच्या, त्या पिन्स काय करायच्या, कार्डबोर्डला स्टिक करायच्या आणि स्टिक केल्यानंतर त्या आपण फ्रीली फ्लोटिंग, मग काय होणार आहे, त्या हळूहळू त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार आहे. अशाच पद्धतीने ते फिशेस पोत असतात, अशा पद्धतीने ते फुलं पण इकडे इकडे जात असतात. म्हणजे ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काय शिकायला मिळतो, दॅट इज दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक प्रॉपर्टी, the penetrating ability of the magnetic field. Means the magnetic field can passes through cardboard, ply, bottle and much more thing. So ह्या सगळं आपल्याला इकडे बघायला मिळतं. What is mean by magnetic force? Magnetic force म्हणजे काय? साधं सोपं आहे की मॅग्नेटची अशी प्रॉपर्टी की जी चुंबकीय पदार्थांना आपल्याकडे आकर्षून घेते.
त्या गुणधर्माला काय म्हणतो आपण? चुंबकीय. चुंबकीय फोर्स, चुंबकीय बल म्हणत असतो. फोर्स म्हणजे बल, चुंबकीय बल म्हणजे काय? आपल्याकडे आकर्षित करून घेण्याच्या शक्तीला चुंबकीय बल म्हणणार मॅग्नेटिकच्या. सो हेच आपल्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. द फोर्स बाय विच मीन मॅग्नेटिक सबस्टन्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फोर्स. सो आय थिंक ही डेफिनेशन तुम्हाला छानपैकी एक्झाम मध्ये सुद्धा लिहिता येईल. सो लेट्स सी स्टुडंट द नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डज अ मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट्स विदाउट डायरेक्ट कॉन्टॅक्ट? डायरेक्ट कॉन्टॅक्ट न होता पण मॅग्नेटिक फोर्स कसा ऍक्ट होतो आपण बघितलं ऑलरेडी, की आपण ती जी बार मॅग्नेट आहे आणि इकडे पिन्स ठेवलेल्या होत्या त्या एक्सपेरिमेंट मध्ये, तो बार मॅग्नेट हळूहळू मूव्ह केल्यानंतर थोड्याच अंतरावर असल्यानंतर ते पिन त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स होतं तरी पण काय आहे? मॅग्नेटिक जो तुमची फील्ड आहे त्याची काय आहे? पॉवर आहे. मग हे कशामुळे आहे? जस्ट इट इज ड्यू टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. येस, आय ऑलरेडी एक्सप्लेन यू दॅट इज मायकल फॅरेडे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन केल्या त्याच्यामुळे आहे. पण आन्सर कसं लिहिणार तुम्ही आता? So student, all of you know that the magnetic lines of force that is starting from the north pole and end at the south pole. Therefore, the lines of force spread throughout the region where is the magnet. जिथे मॅग्नेट आहे तिथे त्या क्षेत्रामध्ये त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतात? स्प्रेड झालेले असतात. सो स्टुडंट, ड्यू टू दिस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इट ऍक्ट ऑन सर्टन डिस्टन्स ऑल्सो. म्हणून थोड्या अंतरावरून सुद्धा त्या पिना काय होतात? त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. अजून एक क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय आणि मॅग्नेटिक फोर्स? ग्रॅव्हिटी सगळ्यांना माहिती आहे. न्यूटन सफरचंद खाली पडलं का? खाली आलं. आपण असतं तर खाऊन घेतलं असतं. जस्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटी. इट्स ऑल ऑफ यू नो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ज्या ज्या वस्तूला मास आहे त्या सगळ्यांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तुमचा ऍक्ट होत असतो. पण मॅग्नेटिक फोर्सचं तसं नाही. मॅग्नेटिक फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन एव्हरी ऑब्जेक्ट. सगळ्या ऑब्जेक्टवरती तो ऍक्ट होत नाही. ओनली ऍक्ट ऑन द मॅग्नेट अँड मॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे तो मॅग्नेटिक जो फोर्स आहे तो फक्त मॅग्नेटवरती ऍक्ट होतो. आणि मॅग्नेटिक सबस्टन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल या 3 सबस्टन्स वरती काय होतं? ऍक्ट होत असतो मॅग्नेटिक फोर्स. तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यांवरती ऍक्ट होत असतो. ठीक आहे. त्यानंतर अजून काय डिफरन्स सांगू शकतो? देर इज ओनली अट्रॅक्शन इन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये फक्त ती अट्रॅक्ट करते, पृथ्वी सगळ्यांना अट्रॅक्ट करते, रिपल्शन वगैरे काही नसतं. बट इन द मॅग्नेटिक फोर्स देर इज अट्रॅक्शन बिटवीन द अँड लाईक पोल अँड देर इज अ रिपल्शन बिटवीन द लाईक पोल. हे सगळं आपल्याला बघायला मिळत असतं. सो अशा पद्धतीने तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स याच्यामधला सुद्धा डिफरन्स लिहू शकता. सो स्टुडंट, एक लास्ट टॉपिक आपल्या ह्या लेसनचा राहिलेला आहे मेटल डिटेक्टर. मेटल डिटेक्टर तुम्ही सगळ्यांनी हॉस्पिटल्समध्ये, तुम्ही मॉल्समध्ये किंवा एअरपोर्टवरती, तुम्ही सिनेमा हॉलमध्ये कधी पिक्चर बघायला गेला आहात, सगळेजण गेलेला आहे. तिथे एक मशीन असतं अशा पद्धतीने रेक्टँग्युलर शेप. आपल्याला त्याच्यामधून जावं लागत असतं. मग ते जर आपल्याकडे काही मेटालिक सबस्टन्स असेल, काही मेटलच्या वस्तू असेल तर ते लगेच पिप 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 असं वाजत असतं आणि लगेच ते डिटेक्ट करता मग आपल्याला अलाउड आपली पर्स आपल्याला बाहेर ठेवावी लागत असते. सगळ्या वस्तू ज्या आहेत ते बाहेर ठेवाव्या लागतात आणि आपल्याला डायरेक्टली मग सिनेमा हॉलमध्ये किंवा काही जे महत्वाचे ठिकाणे इथे लावलेलं असतं, एअरपोर्ट असतं, तुमचं बस स्टेशन असतं, त्यानंतर काही जे मोठे मोठे टेम्पल्स असतात, जे फेमस टेम्पल आहे, फॉर एक्झाम्पल बालाजीचं टेम्पल आहे, अशा ठिकाणी सुद्धा मेटल डिटेक्टर लावलेलं असणार आहे. किंवा जे तीर्थस्थान आहे अशा ठिकाणी. आता कशासाठी लावत असतील हे मेटल डिटेक्टर? काय त्यांचा उद्देश काय असणार आहे? सगळ्यात महत्वाचं, दे डू नॉट अलाउड द मेटल थिंग्स. म्हणजे आपण त्या आतमध्ये जात असताना मेटलच्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट काय काय असू शकतं बघा, कधी कधी हे टेररिस्ट लोक असतात, ते गन्स घेऊन जातात, वेपन्स असतात त्यांच्याकडे, चाकू असतात, तलवारी असतात, काही धारदार वस्तू असतात की ज्याच्या म्हणजे दुसऱ्यांच्या जीवाला हानी पोहोचू शकतात. मग अशा अलाउड नसतात अशा वस्तू. द फर्स्ट पॉइंट दॅट इज द मेटल डिटेक्टर वर्क ऑन दी फंक्शन इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणजे काय करतात? या मेटल डिटेक्टर मधून इलेक्ट्रिसिटी पास करतात आणि इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्याच्यातले जे मॅग्नेट आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क करतं. त्याला आपण काय म्हणतो असतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे. अजून डिटेलमध्ये तुम्हाला मी अजून समजावून सांगेन. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट डू यू कीप इन माइंड दॅट इज द मेटल डिटेक्टर वर्क ऑन विच प्रिन्सिपल? कुठल्या प्रिन्सिपलवरती काम करतं असं जर प्रश्न विचारला, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू मॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट ह्या प्रिन्सिपलवरती ते काम करत असतं. नेक्स्ट वन, इट इज ऑल्सो यूज टू डिटेक्टिंग द प्रिशियस मेटल. ओके, किती प्रिशियस मेटल तुम्ही तुमच्यासोबत, समजा तुम्ही दुबईला चाललात,
दुबईला सोनं स्वस्त आहे म्हणून तुम्ही बॅगा भरून दुबईवरून सोनच आला घेऊन येऊ शकतात का नाही? एअरपोर्टला तुमची चेकिंग होणार आहे की तुम्हाला एक लिमिट ठरवून दिले की बाळांनो बाबांनो तुम्ही एवढ्याच प्रमाणामध्ये सोनं आणू शकतात, एवढ्याच प्रमाणामध्ये तिकडचे मेटल्स आणू शकतात. म्हणजे हे डिटेक्ट करण्यासाठी प्रिशियस थिंग डायमंड, काही जण बघा कुठे पण कशा पद्धतीने तुम्ही पिक्चरमध्ये बघतात फिल्मी स्टाईलमध्ये कुठेही चोरी करतात, कुठल्याही पद्धतीने प्रिशियस मेटल्स डायमंड्स हे कुठल्याही पद्धतीने चोरी करू शकतात. मग याच्या डिटेक्शनसाठी प्रिशियस मेटलच्या डिटेक्शनसाठी सुद्धा मेटल डिटेक्टर हे यूज करत असतात. अगेन इट इज ऑल्सो यूज इन अ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कुठे वापरतात की त्या फूडमध्ये चुकून अचानक काही मेटल्स लोखंडाचा केस किंवा एखादा खिळा किंवा काही पडलं तर ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहे. इट इज जस्ट हार्मफुल फॉर अस अँड इट कॉजेस डिफरंट टाइप ऑफ डिसीजेस अँड इट ऑल्सो कॉजेस आर डेथ ऑल्सो. आपली मृत्यू सुद्धा होऊ शकतो अशा गोष्टी जर अन्नामध्ये गेल्या तर. मग ते डिटेक्ट करण्यासाठी ते आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचं कसं लिहिणार तुम्ही? मेटल डिटेक्टर इज यूज इन अ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री टू डिटेक्ट द unnecessary iron, steel, metals when unknowingly get mixed in the food and which is very harmful to our health. That's why for detecting that metals we use the metal detector. So student, metal detector is also used in the field of geology. जे तुमचं भूगर्भशास्त्रज्ञ आहे ते वापरतात कशासाठी की या जमिनीमध्ये मेटल्सचं प्रमाण किती आहे, प्रेझेन्स किती आहे, क्वांटिटी किती प्रमाणात आहे ते शोधण्यासाठी तिथे मेटल डिटेक्टर असं वापरतात. जे भूगर्भशास्त्रज्ञ असतात धातूंचं प्रमाण शोधण्यासाठी या यंत्राचा उपयोग करत असतात. मग कसं लिहिणार तुम्ही? इट इज यूज इन द फील्ड ऑफ जिओलॉजी. दिस मशीन्स इज यूज फॉर डिटेक्टिंग द अँड प्रेझेन्सिंग द क्वांटिटी ऑफ मेटल्स. सो अशा पद्धतीने मेटल डिटेक्टर काय आहे हे डिटेलमध्ये समजावून सांगितलं. फक्त मेटल डिटेक्टर मधून काय करतात? करंट पास करतात आणि मग ते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करत असतं. सो तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन्स पण दिलेले आहे. सो व्हॉट इज फर्स्ट क्वेश्चन? व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेट? अ मॅग्नेट प्रिपेअर्ड बाय passing the electric current which is through the copper wire which is wound on a soft iron core. म्हणजे एक सॉफ्ट असा खिळा घ्यायचा, त्याच्याभोवती ती कॉपरची जी रेड कलरची वायर आहे ती अशी गुंडाळायची आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास करायचा. मग त्या लोखंडाच्या खिळ्याला मॅग्नेटिझमचा गुणधर्म प्राप्त होत असतो आणि याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोमॅग्नेट. अँड द मॅग्नेटिझम गेट प्रोड्यूस इन दॅट आयर्न नेल्स व्हेन वी आर पासिंग द इलेक्ट्रिक करंट थ्रू इट अँड दिस इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेट. सो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ कॅन बी इलेक्ट्रोमॅग्नेट बी मेड? इलेक्ट्रोमॅग्नेट आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो? तुम्हाला इतक्यातच सांगितलं आहे. wind a copper wire around 1 mm length of iron nail. एक लोखंडाचा खिळा घ्यायचा, त्याच्याभोवती काय करायची ती जी 10 mm ची जी कॉपर वायर आहे ती अशी पद्धतीने गुंडाळायची. देन जॉईन बोथ एंड टू द सेल अँड पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. त्याच्यातून आपल्याला इलेक्ट्रिक करंट पास करायचे. देन आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड अँड गेट मॅग्नेटाइज. इन दिस वे वी कॅन कन्वर्ट द आयर्न नेल इनटू इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे आपण तो लोखंडाचा खिळा आहे पण त्याला मॅग्नेटचा गुणधर्म प्राप्त करून देतोय जस्ट पासिंग द इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. ओके, अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा आणू शकतो. सो स्टुडंट, सम यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये सुद्धा काही क्वेश्चन दिलेले आहे. व्हाय इज रिपल्शन इज कॉल्ड एज अ रिअल टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अ मॅग्नेट? दिलेला पदार्थ मॅग्नेट आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी रिपल्शन ही टेस्टच का वापरतात? So all of you know very simply, if there is attraction between two objects, we can say that both of two objects are not magnet. एक magnet असेल आणि एक magnetic substance असू शकतो, iron, cobalt, nickel असू शकतो. But if there is repulsion, we can say both are magnet. But repulsion कधी होणार आहे तुमचं? When there is a like poles. लाईक पोल्स असेल म्हणजे दोन्ही मॅग्नेटिक सबस्टन्स आहे त्याचे लाईक्स पोल आहे, मग त्याच्यामध्ये रिपल्शन होणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला समजून येतील की दोन्ही पदार्थ काय आहे? मॅग्नेटिक सबस्टन्स. पण अट्रॅक्शन मध्ये समजून येणार नाही. अट्रॅक्शन मध्ये एक मॅग्नेट असतो आणि एक मॅग्नेटिक सबस्टन्स असतो. तसं रिपल्शन मध्ये दोन्ही मॅग्नेट असतात पण ते एकमेकांना रिपेल करत असतात. दॅट्स वाय वी कॅन से दॅट रिपल्शन इज द रिअल टेस्ट टू आयडेंटिफाय गिवन सबस्टन्स इज मॅग्नेट ऑर नॉट. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूया आपण. हाऊ विल यू फाइंड अ मॅग्नेटिक सबस्टन्स फ्रॉम अमंग द व्हेरियस आर्टिकल्स गिवन टू यू? म्हणजे तुमच्याकडे खूप सारे पदार्थ दिलेले आहेत त्याच्यातून मॅग्नेटिक सबस्टन्स तुम्ही कशा पद्धतीने शोधून काढणार? व्हेरी सिंपल. वी टेक द बार मॅग्नेट, देन वी मूव इट on every object. If they get attracted towards that bar magnet, it means that are the magnetic substance. It means they are the iron, cobalt or nickel. समजा बार मॅग्नेट फिरवला ते त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले की समजायचं ते काय आहे? आयर्न, कोबाल्ट, निकेल यापैकी किंवा मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. If we are moving but they do not get attracted towards that bar magnet, means they are the non-magnetic substance. ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होत नाही म्हणजे ते काय आहे? नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. सो अशा पद्धतीने डिटेल मध्ये हा लेसन आपण इथे क्लिअर केलेला आहे. मॅग्नेटिक सबस्टन्स काय आहे,
आहे, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स काय आहे, मेटल डिटेक्टर काय आहे, पेनेट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय आहे, सगळं छानपैकी या लेसन मध्ये आपण क्लिअर केलं. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करून माझं प्रोत्साहन वाढवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.